देवा म्हणून देवाशिवाय ऐकायला आवडत नाही अशी गोपिकांची भावना आहे. एक वेळेला प्रसंग लक्षात नाही का, भगवान श्री हरी कृष्ण परमात्म्याच्या अंगाला ताप आला. आता ताप कसा आला काय आला माहिती नाही, भगवंताला खरंच ताप येतो का नाही याची कल्पना नाही. देवाला जर ताप आला तर आपलं काय वेळ कल्पना नाही, परंतु आला म्हणतात. भगवान परमात्म्याला ताप आला आणि अंगाला ताप आल्याबरोबर भगवंत आले. वैद्य डॉक्टर सगळे बोलवले, सगळ्यांनी नाडी परीक्षा वगैरे केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन दिले, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या दिल्या, परंतु देवाला कशानेच फरक पडत नाही. तापच राहील अंगाचा. कोणीतरी हिमालयात एक नवीनच साधू आला, ओळख नाही कुठून आला कसा आला माहिती नाही. तो साधू आला तर साधूने सांगितलं नाही पा, देवाच्या अंगाचा जर ताप जायचा असेल तर त्याच्याकरता एकमेव उपाय माझ्याकडे नाही. काय उपाय आहे? लवकर बोला सांगा नाही काय उपाय आहे. त्याने सांगितलं एक उपाय. काय? कोणत्याही हरिभक्ताच्या चरणाखालची माती घ्या म्हणे आणि ती माती देवाच्या कपाळाला लावा, देवाचा अंगाचा ताप जो आहे तो ताप करून घेऊ. आता तिथं सगळेच हरिभक्ती करायलाच होते ना, भगवत मंडळी उभी होती बाजूला, सगळ्यांनी हळूहळू करता पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे भगवंताच्या डोक्याला आपल्या पायाखालची माती लागायची म्हणजे आपल्याला नरकात जावं लागेल. बरोबर ना? आपल्या पायाची माती देवाच्या डोक्याला नरकात जावं लागेल. सगळे निघून गेले. नारद महर्षी होते. नारदाने सांगितलं म्हणजे देवा कोळीला सप्ताह चालेल म्हणे, जाऊन येतो तिथं. कारण तिथं बरेच हरिभक्तपरायण मंडळी जमा आहेत. पाहून कोण देतं का माती? नारदांनी पाय घेतला आले आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कोणीच भक्त माती देण्याकरता तयार नाही. शेवटी गोकुळाला गेले आणि तिथं त्यानंतर गोपिकांना विचार, गोपिकांनी तर करायला घातलं नारदांना, नारदजी कृष्णाचं काय झालं, बरं आहे का? नारदांनी सांगितलं त्याच्याकरता बाबा त्याला ताप आलेला आहे आणि तो ताप उतरण्याकरता भक्ताच्या पायाखालची माती पाहिजे. गोपिकांनी नुकताच रास केला.